आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी परत आली. स्वानंदी परत आली आणि तेही एकटी नाही बरं का. स्वानंदी इथे हो हॉस्टेलमध्ये आहे स्वानंदी. हो ती ती का आलीये आणि कशासाठी आलीये बरं? एकटी नाही आली म्हणजे आई बहीण थांबा 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 मॅम, ब्रेकिंग न्यूज आहे. शिखा पटकन बोल. सांगते. स्वानंदी पोट फुगवून परत आलीये. ती प्रेग्नेंट आहे, प्रेग्नेंट. हे मूल सुजितचं तर नाहीये ना? मॅम बिन तिहाई माँ ने तर बसली आहे हॉस्टेलमध्ये थोबाड लपवून. मॅम कळतंय का मॅम? त्यामुळे चला तुम्ही मला मदत करा, आपण दोघी मिळून तिला हॉस्टेलच्या बाहेर काढूया. डील? मॅम काय झालं? संचिता मॅडम अशा का निघून गेल्या? आपण जे करतोय त्याचे परिणाम आपल्यावरच तर नाही उलटणार ना? स्वानंदी अगं शांत हो, किती त्रास करून घेते स्वतःला. काय इज्जत राहिली जेसी माझी? सांग ना, काय इज्जत राहिली? पैसा नव्हता पण कष्टानं कमवत होते. सूप चांदीच्या ताटात येत नव्हतं पण कधी बी वाईट वाटून घेतलं नाही. जे नशिबात आलं त्यात समाधान वाटून घेत होते. पण आता तर माझी इज्जतच चव्हाट्यावर आलीये. जो तो माझ्याकडे बोट दाखवून बोलतोय. गावाकडून निघताना कुठं जावं, काय करावं, काही बी सुचत नव्हतं. तेव्हा मुंबई दिसली, हे हॉस्टेल दिसलं. वाटलेलं इथली माणसं शिकली सवरलेली असतात, गावाकडच्या लोकांसारखे त्यांचे विचार नसतात. हे वाळीत टाकणं, टोचून बोलणं, काठ्यानं मारणं असलं इथं काही बी नसल. पण तसं काहीच नाही आहे ग. यांच्या हातात पण काठ्या आहे. फरक फक्त एवढा आहे की गावकऱ्यांनी अंगावर पाठीवर काठ्या मारल्या आणि इथल्या माणसांच्या हातात. स्वानंदी माणसं इथून तिथून सारखीच असतात. शिकलेली माणसं समंजस असतील पण वृत्ती शिक्षणाने मिळत नाही ना ग. हे बघ स्वानंदी, तू ह्या सगळ्यांचा त्रास करून घेतलाच नाही पाहिजे. बोलणारे अगं बोलतील तुला, पण स्वानंदी तुला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. हे बघ, मला माहितीये मी हे सगळं बोलते ते सोपं आहे पण करणं कठीण आहे. बट यू हॅव टू बी स्ट्रॉंग स्वानंदी. या मुलींनी एकदा पण विचार केला नसेल का ग माझा? यांनी तर बघितलंय ना मला.
ती कधी कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, कधी पिक्चर नाही, कधी पार्ट्या नाही, दिवस रात्र फक्त काम काम काम. का? तर कर्ज फेडायचंय, माझ्या तायडीचं लग्न करायचंय. हे सगळं बघितलंय ना यांनी. मग टोचून बोलताना यांनी एकदा पण विचार केला नसेल यांच्याकडनं काय अपेक्षा करायची म्हणा. 2-4 महिन्यात कधी माणूस कळतो का? पण माझ्या गावाकडचे, त्यांनी तर मला लहानपणापासून बघितलंय ना. मग आपली स्वानंदी असं काही करूच शकत नाही याची खात्री नसेल वाटली का त्यांना? ज्यांना मी आपल्या आईसारखं, मावशीसारखं, भावा बहिणीसारखं समजत होते, लहानपणी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळले, त्यांनीच तर समजून नाही घेतलं मला. या मुलींकडनं काय अपेक्षा करायची? या कसल्या घेत आहेत समजून मला. आनंदी तो शांत होतो, किती त्रास करून देते स्वतःला. प्लीज एवढा त्रास नको करून घेऊस. आता माझं मला काही वाटच ना जैसी. त्रास माझ्या 5वीलाच पुजलाय असं झालंय. माझ्यामुळं तुला आणि वॉर्डन मॅडमला त्रास झालेला मला चालणार नाही. तुमचा आधार घ्यायला इथं आले होते, पण 4 बाजूनी दोरी कापलेल्या होडीसारखं झालंय माझं. मला माहितीये इथून पुढचा प्रवास लई खडतर असणार आहे माझ्यासाठी, आणि हा प्रवास मला एकटीलाच गाठायचाय हे बी मला चांगल्याने माहितीये. तुम्हा दोघींचा बी आधार घेतला ना तर माझ्यामुळे तुम्ही दोघी संकटात याल. माझी चूक झाली. मी नव्हतं यायला पाहिजे इथे. सामान घ्यायला म्हणून आत आले. इथं आल्यावर कळलं की इथं तर माझं काही बी उरलं नाही. इथं माझं काहीच उरलं नाही. सगळं सामान सुमान घेऊन आपल्या माणसात गावाकडे गेले, पण त्याच आपल्या माणसांनी अंगावरच्या कपड्यावर मला हाकलून लावलं. खरंच माझं काही बी उरलं नाही ग. माझं असं इथं आपलं कोणी बी नाही. मी नाही राहणार जैसी इथे. मी नाही राहणार. स्वानंदी, स्वानंदी